जानू माझ्याकडे यावी हे माझं टार्गेटच नव्हतं. माझं टार्गेट हे होतं की ती आनंदात राहावी. आणि जयंत सध्या ती तिच्या आई वडिलांसोबत आनंदात आहे. त्यामुळे मी हरलो नाहीये जयंत, मी जिंकलोय. आणि एनिवे आता तुझी रियालिटी तर जानूच्या फॅमिलीला कळणारच आहे. तू कसा आहेस, तुझं खरं रूप काय आहे हे त्यांना लवकरच कळेल. विश्वा, मी तुला एकदा कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की जानू परत आली तर ती माझ्याचकडे परत येणार. तशीच अजून एक गोष्ट मी तुला कॉन्फिडेंटली सांगतोय की जानूची फॅमिली तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. तू त्यांना काहीही सांग, जानूची फॅमिली माझ्यावर कधीच डाऊट घेणार नाही. आणि शिवाय आपल्या घरची ही प्रथा आहे ना, मग ती तर जपावीच लागेल आपल्याला. आणि सिद्धिराजनी मला सांगितलंय, ह्या घरची प्रथा जपण्यासाठी कितीही काम करायचं असलं, काहीही करायचं असलं ना, तरी ही हातावरची मेहंदी पुसली गेली नाही पाहिजे. सवालच नाही. गाडे पाटलांची परंपरा जपायला नको का? आजी, गाडे पाटलांची परंपरा पुन्हा नाही जपणार तर कोण जपणार? पण ही कुठली परंपरा आली आहे? अगं नवीन परंपरा नाहीये आजी, फार जुनी परंपरा आहे. बाबा काय झालंय ना, तुझं वय झालंय म्हणून तुला आठवत नसेल. आठव नीट आठव. हा, तुझ्या पहिल्या होळीच्या वेळी तू सुद्धा हाताला मेहंदी काढलीच असेल ना. सई, ए सई, जरा इकडे बघू. काय झालं काका? सई, आप्पा खात नाहीयेत, जरा बनवतेस प्लीज. आप्पा जेवून घ्या ना. काय झालंय? आप्पा मला माहितीये तुम्ही सुद्धा काकूला खूप मिस करताय, पण न जेवून कसं चालेल? जेवायला तर हवं ना. आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की जेवल्याशिवाय तुम्हाला औषधं घेता येणार नाहीये. जेवून घ्या. सई, तनु कुठे? एक मिनिट. सई, तुझ्या बोटातील साखरपुड्याची अंगठी कुठे? दिसत नाही. मी काय विचारतोय, अंगठी कुठे आहे? काका हा प्रश्न तुम्ही विश्वालाच विचारा. आणि सॉरी आप्पा, माझ्या हातूनही जेवत नाहीये. हे काय करून ठेवलेस तू? हा, अरे केवळ आज तुझ्यामुळं फार धुळीला मिळेल. बास झाला आजी, बास झाला. काय बोलतेस तू? म्हणजे काय? इतका बेफिकीर वाटलं तुला मी? म्हणजे पण मग हे कोण खापणार यास गोऱ्या? हे काय हसतो? अगं आजी, असं काय करतो सगळं? तू विसरलीस का? काय? गाडे पाटलांची रीत काय? मला ते सांग, या तीन सुना उभ्या राहिल्या हाताला मेहंदी लावून, आता यातल्या कोण थापणार आहेत त्या गोऱ्या? आहे ना? अगं घराण्यातल्या, आपल्या घराण्यातल्या सगळ्यात महत्वाची स्त्री तू विसरलीस ना? विसरले? मी विसरले म्हणजे कोण आहे ती स्त्री? आजी, अगं गाडे पाटलांच्या घराण्यातली सगळ्यात महत्वाची स्त्री म्हणजे तू सोना. काय? काय म्हणायचं तुला? म्हणजे बघ आजी, कसं आहे ना, तू किती नाही म्हणालीस तरी गाडे पाटलांच्या घराण्यातली सगळ्यात जबाबदार स्त्री तूच आहेस. अरे पण
पण आणि 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 हे ग, ही परंपरा आज तुझ्या हातून पाळली जाते. याच्यातून जास्त पुण्याचं काम काय असू शकतं आजी, हो की नाही? पण मला काय वाटतं माहितीये का, खरं ना तर तू देवाचे आभार मानले पाहिजेस काय? तिचं. अरे काहीतरीच काय बोलतोस हं? मी महत्वाची बाई आहे म्हणून मी काय गोऱ्या थापायच्या? या म्हातारीला आजीला या वयात आता तुला हे शेणात हात घालायला लावणार आहे? आणि ते कुणासमोर या हात रंगवलेल्या या सुनांसमोर? आजी हे बरोबर नाहीये. नाही काय बघ, बरोबर? तुझा इगो महत्वाचा आहे का आपल्या गाडे पाटलांची परंपरा? आणि हे बघ, मला खात्री आहे, मला 100% खात्री आहे की हे काम तर तू असं कसं अरे पण- असं पार करशील. पालक्या, तू मला काम आजी, करायला लावलंयस, म्हातारी या वयात. बस. अरे! आजी बस बस, ये बात, क्या बात है. हे काय रे, आता काय वय आहे रे माझं हे काम करायचं? आजी, तेव्हा बघत बसले त्या सगळ्या. होऊ दे सुरू, चला. अरे मोरे कुठे पापात पडायला लागलाय रे तुम्ही?